नमस्कार. दिनांक 1 एप्रिल. कथेचं शीर्षक आहे श्री राम जी के सामने हमें नाचने को जगह रखो. महाराज जितके झिडकारीत तितका ठाकूरदास बुवांचा निर्धार पक्का होत होता. दरवर्षी ते अक्कलकोटास येत. महाराजांसमोर कीर्तने सोहळा मांडत, अनुग्रहासाठी विनवणी करीत. एकदा मात्र खरोखरीच महाराज वळले. श्री राम जी के सामने हमें नाचने को जगह रखो असे म्हणत त्यांनी आपल्या पादुका बुवांना दिल्या. बुवांना धन्य धन्य झाले. मुंबईला ठाकूरद्वार येथे त्या पादुका राम मंदिर बांधून स्थापन केल्या. भाऊ रसूल सावकार म्हणजे भाऊ रसेल अजिंक्य यांनी ते मंदिर बांधून दिले. ठाकूरदास बुवा निष्ठेने सेवा करीत होते. कीर्तन सेवा रुजू करीत होते. दर खेपेस ते महाराजांना अनुग्रहासाठी विनवणी करीत. त्यांनी विनवावे आणि महाराजांनी झिडकारावे असेच दरवेळी होत असे. पण बुवा नाम उमेद कधीच झाले नाहीत. एकदा मात्र कृपागण महाराज वळले. कृपेचा वर्षावच झाला. ठाकूरदासांना एक मुलगी होती, मुलगा नव्हता. ठाकूरदासांची पत्नी राधाबाई या सुद्धा बुवांसमवेत अक्कलकोटास येत. त्यांना पुत्रप्राप्तीची तळमळ होती. न बोलता नामस्मरण, प्रदक्षिणा, दर्शन अशी सेवा त्या रुजू करीत. त्यांचे मन महाराजांना कळणार नाही असे कसे होईल. महाराज अचानक प्रसन्न झाले. बुवांचे कीर्तन चालू असताना महाराजांनी अवचितपणे आपली गोंडेदार टोपी हवेत उडवली. ती नेमकी बायकांच्या गर्दीत बसलेल्या राधाबाईंच्या ओटीत पडले. हा प्रसादच होता. पुढे वर्षभरात त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव गुरुनाथ असे त्यांनी ठेवले. महाराजांनी बुवांवर कृपा केली. श्री राम जी के सामने हमें नाचने को जगह रखो असे म्हणत आपल्या पादुका बुवांना दिल्या. बुवा धन्य झाले, कृतकृत्य झाले. महाराजांची कृपा होणे हाच अनुग्रह होय. अनुग्रह याचा अर्थही कृपा करणे असाच आहे. त्यासाठी वेगळा विधी अवडंबर नसे. बुवांनी त्या पादुकांची स्थापना ठाकूरद्वार येथे राम मंदिर बांधून त्यात केली. अनेकांना असे वाटते की महाराजांना इतर देवदेवतांचे वावडे होते. ते देवदेवतांचे बाबतीत अनुदार, असहिष्णू होते असाच अनेकांचा ग्रह झालेला दिसतो. पण तसे मुळीच नव्हते. महाराजांना नीट समजून न घेतल्याचा हा परिणाम आहे. महाराजांच्या चरित्राचा खोलवर विचार न करताच घाईघाईने काहीतरी मत प्रदर्शित करणेच गैर आहे. मूर्तीपूजा, ओवळे सोवळे, व्रतवैकल्ये यातील मूळ तत्व, हेतू आणि व्याप्ती समजून न घेता त्याचे कर्मकांड माजवण्याचा प्रकार त्यांना मान्य नव्हता. त्याविरुद्ध ते गर्जून उठत. आजकालही या बाबतीत फारसा फरक झालेला नाही असे नाईलाजाने म्हणावेसे वाटते. लोकांनी आजकाल दुसरे टोक गाठले आहे. घाई गर्दीचे जीवन, वेळ नाही या सबबीखाली आपण अंगभूत आळस जोपासतो आहोत. चंगळवादाकडे ओढले गेलो आहोत. कितीही घाई गर्दीचे जीवन झाले तरी जेवण, खाणे, झोपणे, चैन, चंगळ करणे, करमणूक करणे, गप्पा टप्पात वेळ घालवणे यात कोठेही कमतरता पडलेली दिसत नाही. पण पूजा अर्चा, जपजाप्य करण्यासाठी मात्र आपल्याकडे वेळ नसतो. आपण मूर्तीपूजा बहिष्कृत करण्याइतके मोठे कधीपासून झालो? मग तथाकथित जागृत देवस्थानापुढे 4-4 तास रांगेत उभे राहण्याइतके भाविक कसे काय होतो? घरचे देव टाकून देवळातल्या देवाकडे जाण्यात काय हेतू असतो? त्यावेळी गतिमान जीवन कुठे जाते? सोवळे ओवळे महाराज पाळीत नव्हते म्हणून स्वामी भक्तांनीही सोवळे ओवळे पाळू नये? अवडंबर नको, पण किमान शारीरिक पावित्र्य सुद्धा नको? महाराज नित्य शुद्ध होते, नित्य निर्मळ मंगल होते. सबाह्य अभ्यंतरी ते पवित्रच होते. त्यामुळे ते उकिरड्यावर बसले काय, स्मशानात बसले काय, त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नव्हता. म्हणून आपणही तसंच करायचं? इतके पावित्र्य, इतकी निर्मळता आपणाकडे आहे. किमान सोवळ्या ओवळ्याचे म्हणजे शारीरिक मानसिक स्वच्छतेचे, पावित्र्याचे नियम पाळायलाच हवेत. ते टाकून कसे चालेल? त्याशिवाय उपासना स्वस्थपणाने होणार नाही हे ध्यानात कसे येत नाही? महाराज अति वर्णाश्रमी होते. म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्णवर्गीयांपासून भिन्न होते. या वर्णाच्या, वर्गाच्या, जातींच्या मर्यादा त्यांना नव्हत्या. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यास आश्रम या 4ही आश्रमांच्या चौकटी त्यांना नव्हत्या. हे खरेच आहे. आपणही तसे होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही निर्विवाद गोष्ट आहे. पण विहित कर्म टाकून स्वैराचार करणे हा त्यावरचा उपाय नक्कीच नव्हे. जन्माने कोणी ब्राह्मण नसतो. सारे जन्मतः शूद्रच आहेत.
पण नंतर संस्काराने ब्राह्मण होण्याची मुभा सर्वांनाच आहे. तसे संस्कार आपणावर होतात का याचा कधी विचार करणार? आश्रमीय चौकटी तर आता कधीच मोडून पडल्या आहेत. शरीराने आणि मनाने ब्रह्मचर्य टिकणे दुरापास्तच झाले आहे. गृहस्थाश्रम मरेपर्यंत सुटत नाही. वानप्रस्थ व संन्यास या परिकथेसारख्या अद्भुत नवलाईच्या गोष्टी झाल्या आहेत. शाळा कॉलेजातील शिक्षणाने आपणास ज्ञान मिळत नाही आणि तरीही आपण महाराजांकडे बोट दाखवून काया वाचा मनाची शुद्धता धुडकावण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करत आहोत. आपण आत्मपरीक्षण कधी करणार? ईश्वराचे सगुण रूप माणसाने निर्माण केले आहे. वास्तविक ते दगड-धोंड्यात सामावणारे, बंदिस्त राहणारे नाहीच. ते निराकार, निर्गुण, निरंजन आहे. आहे नाहीच्या तर्काच्या पलीकडे आहे. ते विलक्षण असे चैतन्य आहे. ते चैतन्य म्हणजे महाराज. त्यांना रूप, गुण, वर्ण, आश्रम, धर्म यापैकी काहीच लागू नाही. संकुचितपणाला तेथे वावच नाही. अमर्याद अनंत असेच त्यांचे विशाल रूप आहे. सगुणातील संकोच, मर्यादा, धिट्टेपणा उघड करणारे त्यांचे शिवराळ बोलणे असे. त्यातील तत्व जाणून घ्यावे, शब्दशः अर्थ घेऊ नये. त्यांचा राम, त्यांचा कृष्ण, त्यांचा पांडुरंग निर्विकार, निराकार, निर्गुणच आहे. तेच आपलेही स्वरूप आहे हे सांगण्यासाठीच रामजी के सामने नाचने को हमें जगह रखो अशी आज्ञा त्यांनी ठाकूरदासांना केली. जे जीवात्म स्वरूप आपल्या हृदयात आहे ते नित्य डोळ्यासमोर असावे हा त्यांचा बोलण्याचा मतितार्थ आहे. ठाकूरद्वारच्या राम मंदिरातील राम आणि त्यापुढे महाराजांच्या पादुका म्हणजे सगुणाचे निर्गुण रूप आणि निर्गुणाचे सगुण रूप यांचा मनोज्ञ संगम आहे. धन्यवाद.